हाय गाईज, मी तुमची लाडकी मैत्रीण सोनाली कांबळे घेऊन आली आहे नवीन एक पॉडकास्ट. तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता क्रिकेटर म्हणजेच विराट कोहली, तर त्याचा आपल्याकडे जबरा फॅन आहे, तो पण पुणे येथील धनकवडीमधील निखिल सावंत. त्याच्यासोबत आपला आजचा पॉडकास्ट होणार आहे. निखिलने पाहिलेलं स्वप्न हे त्याने बोलूनच नाही तर पूर्ण करूनही दाखवलं. आपण भेटूया निखिललाच आणि विचारूया त्याने कशी कशी भेट केली कोहली सोबत. तर चला मग. हाय निखिल. हाय सोनू. हाय, कसा आहेस? मस्त. तू? मी पण मस्त, ठीक. सेलिब्रिटींना भेटणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपण डायरेक्टली तर त्यांच्यापर्यंत जाऊच शकत नाही. मग एवढं डिफिकल्ट कसं काय तू चूज केलंस आणि तुझ्या डोक्यात आयडिया कशी आली ही? ऍक्च्युली माझ्या पहिल्यापासून हेच होतं की डोक्यात होतंच की माझ्या त्याला काही करून भेटायचंय. अच्छा म्हणजे एक स्वप्न होतं माझं. अच्छा. म्हणजे ते स्वप्न मी 12 वर्ष झालं बघत आलोय. 12 वर्ष 12 वर्ष झालं बघत आलो की एकदा का होईना ह्याला एकदा भेटायचंच आहे. काहीही करून भेटायचंय. त्यासाठी मला काही करावं लागलं पण त्याला भेटायचंय. त्याला पहिल्यापासून डोक्यात होतंच. पण माहित होतं मला की अवघड पण आहे ते. पण मी ठरवलं होतं की काही असू दे, मी माझे ट्राय करणार. अच्छा. मी माझे प्रयत्न पूर्ण करणार. पुढे काय होईल मला माहित नाही, पण मी माझे प्रयत्न करणार. म्हणजे पूर्ण काळ म्हणजे हे 12 वर्षांपासूनचं तुझं ड्रीम होतं की विराट कोहली समोर आपल्याला कसंही करून जायचंच आहे. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे की तू एक चांगली कृती करून त्याच्यापर्यंत पोहोचलेला आहेस. बाकीचे फॅन्स कसेही जातात, म्हणजे त्यांना इरिटेट करतात सेलिब्रिटी लोकांना, किंवा म्हणजे खूप अनकम्फर्टेबल करून टाकतात सेलिब्रिटी लोकांना. मग तेही लोक आपल्यापासून खूप लांब लांब पळतात. म्हणजे खरे चाहते असतात तुझ्यासारखे, मग त्यांचं खूप डिफिकल्ट होतं मिळणं, असं आहे. तर खूप छान आहे की म्हणजे तू त्यांच्या टॅटू काढलास. आणि बापरे, म्हणजे खूप मोठा आहे तो टॅटू, मी बघितलाच. आणि व्हिडिओला व्ह्यूज किती गेले आहेत? 1.2 मिलियन. अच्छा. मी टचला आणि टॅटूच्याला 3,000. आणि हा टॅटू म्हणजे किती तास तू काढत होतास? काय अराउंड 10.5 ते 11 तास. 10.5 ते 11 तास निखिल टॅटू काढत होता. बापरे, म्हणजे हे खूपच म्हणजे पेनफुल पण तुला राहिलं असेल. भरपूर. तुला टॅटू काढताना काही त्रास झाला का? भरपूर त्रास झाला. पर टॅटू काढल्यानंतर एक 1 वीक मला विकनेस होती. 1 वीक विकनेस होती मला, कारण माझ्या बॉडीनं तो पूर्ण दिवस पेन हे गेला ना, सहन केला. त्यामुळे ते विकनेस आलता. परत मी आजारी पडलो त्यानंतर. आणि मी ज्यावेळी त्याला भेटायला गेलतो सरांना, त्यावेळी पण मी आजारीच होतो. अच्छा, म्हणजे तू भेटायला जातानाही आजारीच होतो मी. तरीही तू ती भेट केलीस कम्प्लीट? माझ्या डोक्यात एकच होतं की काय हेल्थची मला केअर नव्हती, फक्त भेटायचंय, बस काही करून जाऊन भेटायचंय. तर निखिल, तू टॅटू काढताना तुझ्या फ्रेंड सर्कल मध्ये किंवा फॅमिली मध्ये कोणाला आयडिया दिलेलीस किंवा काय? कोणालाच नाही. कोणालाही माहित नव्हतं. हे सगळं सरप्राईज होतं का? सगळं हिडन होतं. सगळं टॅटू काढल्यापासून ते मीटअप पर्यंत मी कोणाला काहीच बोललो नाही. अच्छा. फॅमिली मध्ये कोणालाही माहित नाही. फ्रेंड सर्कलला कोणाला माहित नाही. फॅमिलीमध्ये कोणाला माहित नाही. अच्छा. बापरे. डायरेक्ट मी सगळं 3 ते 5 तारखेमध्ये सगळं रिव्हील केलं. 3 ते 5 नोव्हेंबर. 3 नोव्हेंबरला मी टॅटू रिव्हील केला आणि 5 नोव्हेंबरला मी मीटअप रिव्हील केला. टॅटू रिव्हील केल्यावरती पण सगळे शॉक्ड होते. आणि मीटअप रिव्हील केल्यावरती तर सगळे हँग झाले. खूपच हँग झाले. पब्लिक पूर्ण हँग झाली. मी पण शॉक मध्येच होते. तर माझ्या मनातला एक मोठा प्रश्न आहे, म्हणजे तुला कसं त्यांचं लोकेशन माहिती पडलं, किंवा तुला हे कसं समजलं की हे त्या टायमिंग मध्ये इथून इथे जाणार आहेत, मग तुला इथं जायचं आहे आणि तू त्यांना भेटणार आहेस? म्हणजे हे प्लॅनिंग कसं झालं तुझं? इंडिया वर्सेस न्यूझीलंड सिरीज चालू होती. अच्छा. टेस्ट सिरीज. ओके. त्याची 3rd मॅच मुंबईला होती, वानखेडेला. अच्छा. आणि मला एवढं तर माहित होतं की वानखेडेला जेव्हा मॅच असते मुंबईला, तेव्हा टीम इंडिया जी असते ती नरिमन पॉइंटला हॉटेल टाटाला थांबते. अच्छा. तेवढी मला आयडिया होती तुला? मग मी डायरेक्टली त्याच हॉटेलमध्ये रूम बुक करून घेतली. ओ माय गॉड, तू त्याच विराट कोहली सरांच्या हॉटेललाच तुझी रूम बुक केली? माझी रूम बुक केली. पण असं काही नाही की तुम्ही तिथे रूम बुक केली की तुम्ही त्यांना इझिली भेटू शकता, असं काही नाहीये. त्यांच्यावर त्यांची सिक्युरिटी असते. सिक्युरिटी तुम्हाला जवळ जाऊन देत नाही. तुम्ही रूम बुक करा, काही करा. माझ्या डोक्यात फक्त एकच होतं की काहीही करून विराट सरांना एकटं पकडायचं. कारण क्राऊड मध्ये सर थांबणार नाहीत, मला एवढी आयडिया होती. ते टॅटू बघणार आहेत माझा, कारण क्राऊड मध्ये थांबणार नाहीत, त्यांना त्रास होतो त्या गोष्टीचा. तर आम्ही फक्त नॉर्मली असं गेस केलं की सर या टाइमला या जागी एकटे भेटायचे चान्स आहेत.
म्हणजे तू गेस केलं? गेस केलं. ओ माय गॉड. काही श्युरिटी काहीच नव्हती. Surety फक्त नव्हती एक तुला. अंदाज ओ. की सर या टाइमला इथे एकटे असू शकतात, भेटतील मे बी. काही म्हणजे फिक्स काहीच नाही, फक्त गेसिंग. आणि जे गेस केलं ते एक्झॅक्टली खरं ठरलं. अच्छा, म्हणजे देवाने तुला साथ दिली. हा, गॉड्स प्लॅन म्हणू शकते याला तो. गॉड्स प्लॅन म्हणजे तुझं इमॅजिनेशन आणि तुला देवाने पण साथ दिली. म्हणजे खूप तू लक्की आहेस. तू लक्की आहेस. आणि मी खूप लक्की आहेस. इथून मुंबईला गेलतो 31 तारखेला. अच्छा अच्छा मी 30 तारखेला दगडूशेठ बाप्पाचे दर्शन घेऊन गेलतो. अच्छा स्पेशली यासाठीच. अच्छा अच्छा. आता तुला समजत असेल लक कुठून आलं. हा हा, लक आपल्या पुण्यातूनच आला. पुण्यातून आलेले दगडूशेठ बाप्पा. बाप्पाकडून. बरोबर. किल तर घरच्यांची काय रिॲक्शन होते? म्हणजे मम्मी पप्पांची किंवा तुझ्या बहिणीची, जिजूंची काय रिॲक्शन होती तो एवढा मोठा टॅटू बघून? वडिलांना तर पटत नाही त्या गोष्टी. अच्छा, पटत नाहीत. मम्मी म्हणत होते की काढलाच ठीक आहे, पण थोडा छोटा काढायचा होता. छोटा काढाय पाहिजे. खूप मोठा काढलाय, कारण खूपच ती मोठा. त्याला बी असं आईच आणि शेवटी ती तिला वाटत असेल मुलाला पेन झाला पेन भरपूर. झालं असेल. मग ती म्हणली की छोटा काढायला पाहतोस तू. अच्छा. आणि बहीण आणि जे दाजी होते ते तर सपोर्ट सिस्टमच आहेत तुझे. ते सपोर्ट करतात. दाजी बहीण मला म्हणले टॅटू भारी काढलेला आहे, अच्छा, त्यांना नाही आवडला. ओके ओके, त्यांना आवडला. आणि फ्रेंड सर्कल मध्ये म्हणजे काय? फ्रेंड सर्कल मध्ये टॅटू जेव्हा रिव्हील केला तेव्हा प्रत्येक जण मला भेटायला येत होता, भेटायला फक्त टॅटू पाहण्यासाठी. अच्छा, वा बेटा. भेटायला यायचे, अच्छा, तुझा शर्ट काढ, ओ माय मला गॉड. टॅटू तुझं बघायचंच आहे. अच्छा. आजारी पडल्यावर कधी आलेत का रे तुला भेटायला? नाही, नाही कधीच ना, नाही. टॅटू साठी आले घरपर्यंत. ओके. फायनली जेव्हा विराट कोहली सर तुझ्या पुढ्यात आले तेव्हा तुझी काय फिलिंग होती? मी स्वतः सरप्राईज होतो त्यावेळी, अच्छा कारण एकदम ते माझ्या जवळ आले. अच्छा. मला असं ट्रस्ट बसलं नाही, ट्रस्ट होत नव्हतं की एवढा मोठा सेलिब्रिटी ज्याला मी एवढा दिवसाला टीव्हीला बघतो माझ्या समोर थांबलाय, माझ्याशी बोलतोय. मी आणि त्यांनी गाडीचा डोअर ओपन केला. मी त्यांना आवाज दिला, सर. अच्छा, सर म्हणून तू असा आवाज दिलास? मी आवाज द्यायच्या आधीच त्यांनी माझ्याकडे बघितलं होतं, ओ. तरीही मी त्यांना आवाज दिला. अच्छा अच्छा, बरोबर. मग सरांनी लांबून बगितलं, पॅनरवर काय तर दिसतंय काय तर भारी. मग ते मास्क काढून माझ्या जवळ आले बघायला. त्याने असं बघितलं एक नजर. मी त्यांना सांगितलं, सर तुमच्या बर्थडे साठी टॅटू काढलाय. ओ माय गॉड. तर त्यांनी असे डोळे मोठे केले. बापरे. आणि त्यांना ते आवडलं सुद्धा. अच्छा, त्यांना ते आवडलं. ते एवढे खुश झालते, खुश झालते की त्यांनी खुशी खुशी मला विचारलं की तुला फोटो पाहिजे का. मला स्वतः विचारलं. अच्छा अच्छा. मी फुल नर्वस होतो, मला काहीच कळत नव्हतं मी त्याची काय बोलू, त्याच्याशी मी काय बोलू मला काहीच कळत नव्हतं. बरोबर. मी पॅनिक होतो. मला विश्वास होत नव्हता की तो मोमेंट माझ्या लाईफ मध्ये आलेला आहे. मी फुल पॅनिक होतो त्यावेळी. बरोबर. सर मला म्हणले तुला फोटो पाहिजे का. मी फक्त सर, हा सर, एवढंच बस. काय पॉलिटिक मला काहीच बोलते ना त्यांच्याशी. पण मला असं वाटत होतं की तू काहीतरी बोलायला पाहिजे होतं संजय. ते बोलले का? आता वाटते की बोलायला हवं होतं, पण त्यावेळी ही गोष्ट सुचत नाही. बरोबर बरोबर. त्यावेळी काय कळत नाही. आपण त्या खऱ्या मुवमेंट मध्ये असतो, आपलं ड्रीम कम्प्लीट होते तेव्हा आपण स्पीचलेस. म्हणजे तू स्पीचलेसच होतास. मला काय बोलू काय समजत नव्हतं त्यांच्याशी. फोटो वगैरे काढला. मी फोटो काढून सर म्हणलं एक ऑटोग्राफ. अच्छा. तर मार्कर त्यांच्याकडे दिला. मी मार्कर खिशातच घेऊन गेलतो. मार्कर दिल्यावर त्यांना मी माझं नाव सांगितलं, निखिल. अच्छा अच्छा अच्छा. आणि ते मला असं जी म्हणायची आपका, असं आदराने मला बोलत होते ते. अच्छा, रिस्पेक्ट देऊन मला बोलत होते ते. कारण त्यांना बी माहित आहे टॅटू म्हणजे पेन होतो. कारण त्यांना त्याची जाणीव असते. बरोबर बरोबर. त्यांनी हातो टॅटू काढले भरपूर. मग त्यांना बी थोडस वाटलं असेल की ह्यानं आपल्यासाठी एवढं केलंय. बरोबर. आणि वरून मी पोस्टर छापून घेऊन गेलतो. पोस्टर पण खूप असं विजिबल होतं आणि मोठं होतं. पोस्टर यासाठी छापला होता की लांबून टॅटू नोटीस होते का नाही होते, त्यासाठी मी पोस्टर छापला. आणि पोस्टरवरती खाली लिहिलं होतं टेक्स्ट मध्ये बर्थडे स्पेशल. अच्छा. सरने वाचलं. सरनं म्हणजे मला सांगायची गरज होती सरांना की तुमच्या बर्थडे साठी काढलंय, ते बघूनच कळत होतं त्यांना. त्यामुळे सर पण खुश होते. त्यांनी स्वतः स्माइल दिली, एकदम चांगलं बोलले माझ्याशी. बरोबर बरोबर. मग निखिल, जेव्हा तू व्हिडिओ तुझा रिव्हील केलास, म्हणजे ते फोटोज इंस्टाग्रामला, व्हिडिओज वगैरे सगळे आले, रिव्हील झाले, मग त्याच्यानंतरची काय रिॲक्शन होती लोकांची, घरच्यांची, म्हणजे फ्रेंड्स वगैरे काय रिॲक्ट झाले? सगळे सरप्राईज होते. हो, त्यात मी पण होते. सगळे सरप्राईज होते. सदम्यात गेले सगळे, सदम्यामध्ये बघून ते की हे कसं काय झालं.
बरोबर कारण आहे, म्हणजे सगळ्यांना माहित होतं की मला त्या माणसाचं किती वेळ आहे. हा, आणि सगळेजण मला म्हणायचे की तुझं वेळ बघून आम्हाला खरंच वाटतं मला की तू त्यांना भेटावं एकदा. अच्छा अच्छा, बरोबर. मग मी त्यांना म्हणायचो मी प्रयत्न करणार. पण ते जेव्हा झालेलं त्यांनी बघितलं तेव्हा सगळे शॉक्ड होते. बरोबर बरोबर. मला मी व्हिडिओ संध्याकाळी 5च्या दरम्यान मी व्हिडिओ अपलोड केला इंस्टाग्रामला. व्हिडिओ अपलोड केल्यानंतर जे मला फोन चालू झाले नॉनस्टॉप, फोन थांबतच नव्हते. फोन मेसेज इंस्टाग्रामवरती, व्हॉट्सअप, कॉलिंग सगळं म्हणजे हँग झालं पूर्ण. नुसते फोन चालू. मग कुणाशी काय बोलू मला काहीच कळलं. अच्छा. शेवटी एवढं वैतागलो मी की मी एक स्टोरी टाकली की मला भरपूर कॉल मेसेज येत आहेत, मी तुमच्याशी निवांतपणे बोलतो सगळ्यांशी, प्लीज समजून घ्या मला. बोलतो मी सगळ्यांशी, बोलतो, थोडं समजून घ्या तुम्हाला, एवढंच आहे. स्टोरी टाकली मी. आणि खूप साऱ्या फ्रेंड्स लोकांनी मेन्शन केलेलं बघितलं आम्ही. म्हणजे बर्थडेच्या स्टोरी पण तुझ्या एवढ्या मेन्शन नसतील, एवढं तुला मेन्शन केलेलं. मेन्शन मे बी 500 to 700 मेन्शन आले मला. एवढे मेरी मेन्शन नाही केले. मी फक्त प्रत्येकानं पर्सनली रिप्लाय करून थँक्यू बोललो. बर्थडेच्या किती मेन्शन पडतात? 100-150. अच्छा अच्छा अच्छा. मी पण मेन्शन केलेलं तुला, बाय द वे. बघितलं असेल, मे बी बघितलं असेल, लक्षात नाही माझ्या, लक्षात नाही. अच्छा. विराट सरांनी तुला फोटोसाठी विचारलं तेव्हा तुझ्या डोक्यामध्ये काय आलं? तो माझ्यासाठी एक सरांचा फॅन म्हणून माझ्यासाठी तो एक प्राऊड मोमेंट होता. अच्छा. की मी एक अशा माणसाचा फॅन आहे जो क्रिकेटर तो मोठा आहे, तो माणूस कोणी मोठा आहे. हो बरोबर. त्यानं माझ्यासाठी स्वतंत्र विचारलं फोटोला. बरोबर. मला तो प्राऊड मोमेंट होता माझ्यासाठी तो. कारण नॉर्मली एवढा मोठा सेलिब्रिटी एक इगो मध्ये जातो, कुठलाही ऍटिट्यूड जातो. भरपूर हेटर्स म्हणतात की विराट सरांना खूप ऍटिट्यूड आहे. भरपूर हेटर्स म्हणतात. ते एकदम रॉंग आहे. जेवढे चाहते आहेत तेवढे हेटर्स पण आहेत. हो. मी स्वतः ते लाईव्ह बघितले. जेव्हा त्यांनी मला फोटोसाठी विचारलं ना, तेव्हा समजलं की हा माणूस खूप डिफरंट आहे बाकीच्यांपेक्षा. म्हणजे ह्याला इगो नाही कोणत्या गोष्टीचा. नॉर्मली आता रिस्टार जे असतात ते पण 100K जरी त्यांना फॉलोअर्स आले तरी त्यांचा इगो नेक्स्ट लेवलला जातो. आणि विराट सरांचं फॉलोइंग आता 271 मिलियन आहे, पण त्यांना इगो नाही कोणत्या गोष्टीचा. बरोबर. मग एवढं सगळं अचीव करून मी ते अजून पण सगळ्यांसाठी चांगलं डाऊन टू अर्थ आहेत. बरोबर. ते मी स्वतः बघून आलो त्यांचं. अच्छा अच्छा, बरोबर. निखिल, तर माझ्या मनात अजून एक क्वेश्चन आहे. एवढं सगळं करायला खर्च म्हणजे किती पर्यंत आला तुला? सांगावं लागेल का? सांग ना, आता बघूया. तर सांग, ऐकायचंच आहे मला. खरा सांग, प्लस मायनस करून असं सांगू नको, घरच्यांना घाबरून. घरी जाणार नाही व्हिडिओ बघू, अख्ख्या दुनियेत जाणार आहे व्हिडिओ. टॅटूला गेले 50,000 गेले टॅटूला. 50,000. ओके. आणि जी मुंबईची जी हॉटेलची स्टे होती, अच्छा, ती 16,000 पर डे. 16,000 पर डे. असं मी 2 days होतो. म्हणजे 30 to तिथे गेले 32,000 रुपये. ओके. आणि खाऊन वगैरे येऊन जाऊन म्हणजे 40,000 गेले. 90,000 पकडू शकतेस तू ऑल ओव्हर. 1,00,000च्या घरात गेलेच पैसे. पण जे मी ज्या कामासाठी पैसे खर्च केले ते वर्थ झालं. बरोबर. खूप मस्त. म्हणजे छान वाटलं तो व्हिडिओ बघून. आम्ही शॉकच होतो. सगळे शॉक होते. आम्हाला माहितच आहे की तू खूप त्याचा जबरा फॅन आहेस. म्हणजे तुझा वॉलपेपर पण विराट कोहली, तुझे रोज स्टेटस विराट कोहली, दिवसातून 2-3 स्टेटस विराट कोहली, इंस्टाग्राम खोललं विराट कोहली, पासवर्ड्स पण सगळे ते. गर्लफ्रेंडला काही जागा आहे का नाही आयुष्यात? नाही. काय खरं? त्या मुलीची व्हॅल्यू मला तेवढी नाही जेवढी सरांची आहे सध्या तरी. अच्छा, म्हणजे परमनंट नो वॅकन्सी. ऐकताय का? वॅकन्सी नाहीये. व्हिडिओ बघायला गेलं तर खूप निखिल व्हिडिओ तुझा क्यूट आलाय. म्हणजे त्याच्यात प्रॉपर मुवमेंट कॅप्चर केल्यात की सर डोर ओपन करतायत, तू मस्त फ्लेक्स असा दाखवत आहेस. असा व्हिडिओ तुझा कुणी असा कॅप्चर केलेला आहे. म्हणजे खूप छान आहे तो व्हिडिओ, खूप मस्त बनलाय. त्या ज्याने कॅप्चर केलाय त्याची पण स्टोरी खूप छान आहे. स्टोरी आहे का? त्याला पण स्टोरी काय आहे? मला नक्कीच. 20 दिवसापूर्वी एक रॅन्डमली इंस्टाग्राम वरती मला एक मुलगा ऍड झालता. त्याचं नाव होतं मोहन. अच्छा. तो मुंबईला राहतो. ओके. तर 20 दिवसात आमची मैत्री एवढी चांगली झाली. आणि मी जेव्हा त्याला बोललो, आम्ही फोनवर वगैरे बोलायचो, त्याला मी बोललो की मला विराट सरांना एकदा आयुष्यात भेटायचंय. ओके. माझं लय मोठी ड्रीम आहे ते. अच्छा. मग तो बोलला कधीही हेल्प लागली तुझ्यासोबत येतो. अच्छा. मग मी जेव्हा ठरवलं टॅटू काढायचंय आणि टॅटू काढून त्यांना जाऊन दाखवायचं सरांना. ओके.
तर मी मोहनला कॉन्टॅक्ट केला. मोहनला म्हणलं येशील का. मोहन त्याची जॉब सोडून माझ्यासाठी आला. अच्छा. म्हणजे आजकालच्या दुनियात कोण कोणासाठी नसते, नाहीच येते. नाही पण तो माझ्यासाठी सगळं सोडून आला. बरोबर. फक्त काही दिवसाच्या मैत्री खात्री बरोबर आला. बरोबर. 20 दिवसाच्या. 20 दिवसाच्या. आणि मोहन आला, तो 2 दिवस माझ्यासाठी जॉब सोडून आला. तो झोपला सुद्धा नाही 2 दिवस. अच्छा. त्याला बी टेन्शन होतं की माझा मीटअप होतोय का नाही, तुमचा प्लॅन सक्सेस होतोय का नाही, त्याला बी टेन्शन होतं. बरोबर. मग आणि तो शूट पण मोहनच केलेला आहे. अच्छा. तेच. आणि मोहन एवढा सेल्फलेस मुलगा आहे की त्याने एवढा मोठा सेलिब्रिटीवर स्वतःचा फोटो नाही काढला. काय बोलतोय. तो मला डायरेक्ट म्हणला की निखिल भाई, तो तुमचा मोमेंट आहे. तुमचा मोमेंट मी माझ्या फोटोच्या नादात खराब करणार नाही. बरोबर बरोबर. तुम्ही तुमचा फोटो काढा, तुमचा फोटो बघून मी खुश आहे. बरोबर बरोबर. माझ्या फोटोच्या नादात मी तुमचा मोमेंट खराब करणार नाही. त्यानं माझ्यासाठी फोटो सोडून दिला विराट सरांबरोबर, काढलेला नाही. आता जस्ट इमॅजिन कर त्यानं फोटो काढला असता तर मे बी माझी एवढी छान व्हिडिओ आली नसती, कारण मोमेंट खराब झाला असता. कारण त्याने प्रयत्न त्याच्या फोटोसाठी केला असता. फोटोसाठी केला असता, पण त्याने तसं काही केलं नाही. बरोबर बरोबर. म्हणजे या सेल्फिश दुनियेमध्ये मला एक सेल्फलेस मित्र भेटला. बरोबर. असं म्हणू शकतेस. म्हणजे तू लक्की आहेस की म्हणजे मोहन माझ्या आयुष्यात आला. आणि तू असं कोणाला घेऊन गेला नव्हतास का की कोण माझा फोटो काढेल किंवा काय. अच्छा. मी मोहनलाच डायरेक्टली बोलून घेतलेला. अच्छा. तू डायरेक्ट कामाच्याच माणसाला बोलून. हो, म्हणजे मुंबईला तो राहतो. त्याला मी फोन करून बोलून घेतला की मी असं येतोय हॉटेलला, स्टे मारतोय, स्टे करतोय, तू ये. ओके ओके. तर तो रेडी झाला लगेच यायला. तो आला माझ्यासाठी. बरोबर. निखिल, तुझा टॅटू किती 10 ते 12 तासांचा टॅटू आहे. म्हणजे तू 10 ते 12 तास एवढं पेन सहन कसं करत होतास. म्हणजे खूप डेंजरस आहे ते. म्हणजे मी हे अर्ध्या तासाचा टॅटू आहे. म्हणजे अर्ध्या तासात मला पण खूप त्रास झाला आणि ते पण फिंगर्सवर आहेत, सो खूप त्रास झाला. पण तू 12 तास कसं काय हे पेन, आणि तो पण तुझा पोर्ट्रेट टॅटू आहे त्याचा, सो ते कसं सहन केलंस तू. सहन म्हणजे डोक्यात पहिल्यापासून होतं की सरांशी भेटायचंय. ओके. त्यासाठी मी काही करायला तयार आहे. काही करायला. मला पेन होत होतं भरपूर. बरोबर. पण ठीक आहे, म्हणजे सरांसाठी काही पण त्या हिशोबाने मी चाललो होतो. पेन होते भरपूर, मला चक्कर येत होते त्यावेळी टॅटू काढताना. चक्कर येत होते. मी मध्ये मध्ये 1-2 तासाला मी 10 मिनिटाचा ब्रेक घ्यायचो, मागून घ्यायचो सरांकडे. तर त्या 10 मिनिटांमध्ये मी डेअरी मिल्क खायचो, चक्कर येऊ नये म्हणून. मला चक्कर येत होते मला. पण जेव्हा 10-11 तास मी टॅटू जेव्हा बघितला ना, तेव्हा मला थोडं असं खुशी झाली त्या गोष्टीची की टॅटू मी जे सहन केले 11 तास, रिझल्ट टॅटू खूप छान आला. बरोबर. आणि मला असं वाटतं की मी जे सहन केलं, एवढा म्हणजे पेन सहन केला, मी आजारी असताना मी मुंबईला निघून गेलो सगळं सोडून, तर मी डिझर्व करत होतो त्यांना भेटणं, मी डिझर्व करत होतो. आणि तेच झालं. माझं डिझर्विंग होतं त्यांना भेटणं. बाप्पा तुझ्या सोबत होते. हे म्हणजे तुला त्यांनी पाहिलं असेल की मी किती स्ट्रगल करतो. बरोबर बरोबर. त्यामुळे त्यांनी हे सपोर्ट केल्यासारखं झालं. बरोबर. तर मला आता अजून एक क्वेश्चन आहे. क्वेश्चन नाहीये, म्हणजे मला असं, तुझं फनी पार्ट काय झालं. म्हणजे ही खूप सिरियस म्हणजे प्रोसेस आहे, बट मी आहे म्हणजे तिथं काहीतरी फनी मला पाहिजेच आहे कंटेंट. सो फनी असं काय घडलं का जेणेकरून मी आता इथं खूप हसेन, ते मला सांग. जेव्हा सर मला भेटले, सर विराट सर, आणि जो मोहन शूट करत होता माझा फ्रेंड, तेव्हा मोहनच्या फोनची बॅटरी फक्त 5% होती. बापरे. फक्त 5%. म्हणजे जस्ट इमॅजिन कर की त्यावेळी त्याचा फोन बंद पडला असता तर मी तर डिप्रेस झालो असतो. डिप्रेशन गेलो असतो मला. आणि मी जर येऊन बोललो असतो सगळ्यांना मित्रांना की हा विराट सरांचा ऑटोग्राफ आहे, सगळे म्हणले असते चल म्हणले असते मला, कुठून तर प्रिंट करून आणलं ना मला दाखवतोय. म्हणजे हा एक फनी मोमेंट होता त्यावेळीचा. पण त्यात मोहनची चूक नाही, कारण आमचा फक्त एक गेस होता की सर या टाइमला येतील, त्यामुळे आम्ही फोनच्या चार्जिंगवरती असं काही लक्ष दिलंच नाही. आम्ही फक्त थांबलो, फक्त असं ट्रॅक करून थांबलो सरांसाठी आम्ही, फक्त एवढंच. तर निखिल, आपण खूप मनसोक्त गप्पा मारलेल्या आहेत तुझ्यासोबत, आणि थँक्यू सो मच. तू एवढ्या बिझी शेड्यूल मधून पण तू टाइम काढलास आणि आपल्यासोबत तुझा एक्सपिरियन्स शेअर केलास. थँक्यू सो मच त्याच्यासाठी. आणि तुला भेटून आज समजलं की म्हणजे तू किती क्रेझी फॅन आहेस. म्हणजे चाहते तर असतातच, फॅन्स पण असतात, पण मला आज समजलं की तू म्हणजे एक रिअल फॅन आणि क्रेझी फॅन. म्हणजे सॅल्यूट आहे खरंच तुला. तुझे पण काय केलंस ना त्याला खरंच सॅल्यूट आहे माझा. थँक्यू.